अमेरिकेमधील वक्तव्यांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राहुल गांधींवरती हल्लाबोल। राहुल गांधींची फुटीरतावादी विचारसरणी उघड, अमित शहांचं ट्विट। अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधींची भारतद्वेष्टी खासदार इल्हार उमर यांच्याशी भेट। देशामध्ये राहुल गांधींवरती टीकास्त्र, अमित शहांकडूनही समाचार। नागपूर अपघात प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप। संकेत बावनकुळेंसह आरोपींना लाहोरी हॉटेलमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा। गाडीमध्ये सापडलेल्या बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख। नागपूरमधल्या अपघात प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची पोलिसांसोबत चर्चा। कारची केली पाहणी, पोलीस तपासावरती अंधारेंचे गंभीर आरोप। मणिपूरमध्ये विद्यार्थी आणि महिलांचं आंदोलन चिघळलं। 5 दिवस इंटरनेट बंद, तर मोदी शहांनी मणिपूरला जा अन्यथा राजीनामा द्या, संजय राऊत यांची मागणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार। नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटप वादाला नवीन वळण। अभ्यासगट स्थापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश। शक्तीपीठ महामार्गाच्या पाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक। स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर MSRDCनं भूसंपादन थांबवलं। टोलसाठी जीपीएसचा वापर होणार। नव्या टोल सिस्टमला केंद्राची मंजुरी। पहिल्या 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री। अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या। वांद्र्यातील इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती, कारणही अद्याप अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।